सर्व उमेदवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या तिघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुका लढलो आणि आज जनतेने आज कौल हा महायुतीच्या साईडने दिला आणि महायुतीला सगळीकडे यश प्राप्त झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 455 मतं मी पहिल्या दिवसापासून 450+ मतं आम्ही घेऊ हे म्हणत होतो आणि आम्ही विरोधी पक्षाला पण विनंती केली होती की आपलं कॅल्क्युलेशन जर आपण काढलं तर तुम्ही निवडणूक जर आम्हाला पाठिंबा दिला तर बिनविरोध निवडणूक होईल, जसे 6 ठिकाणी झाली त्याच पद्धतीची, पण शेवटच्या मोमेंटपर्यंत त्यांनी आम्हाला सांगून नंतर ते काही निर्णय घेतला नाही। पण मला नक्कीच खात्री आहे की या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी NCP अजितदादा ग्रुपला आज बहुमत दिलं आणि सगळ्यांनी आम्ही एकत्र लढल्यामुळे आज आम्हाला भरपूर यश मिळालं। बाजार केला तुम्ही, फक्त पैशांचा खेळ केला म्हणून हे सगळं साध्य झालं। मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आमचे निवडून आलेले प्रतिनिधींचं टोटल करा, आमच्या 426 मतं तर आम्हाला आमच्या भाजप, शिवसेना आणि 447 आमच्या मतावर निवडून आलेले होते। बाकी आमचे जे काही अपक्ष विक्षक ज्यांनी ऑलरेडी आम्हाला निवडणुकीत सपोर्ट केला होता अशी सगळी मंडळी होती। घोडेबाजारी कोण केलं तर त्यांनी केलं का, MIM आणि उभाटा काय चुपी युती आहे त्यांनी बघून घ्यावं। जे माझ्यावर नेहमी आरोप करतात आज कशाला फर्स्ट प्रेफरन्स आणि सेकंड प्रेफरन्स घ्यायची, MIM ची मतं घ्यायची का गरज पडली पाहिजे? त्यांनी घेतली सेकंड प्रेफरन्सची मतं घेतली ना। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे 119 होत्या, त्यांना 125 मिळाले। तुमची मतं आमची मतं ऍक्च्युअल तसं बघायला गेलं तर 419 मतच आमची होती। भाजप, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी ग्रुप ही जी बाकीची ॲडिशनल मिळाली आहे, त्याशेच अपक्ष, मित्र पक्ष अशा ज्यांनी आम्हाला निवडणुकीत मदत केली होती अशाच लोकांचं आम्हाला मतदान मिळालेलं आहे। घोडे बाजार कोण केला, काय केला हे त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। राज्याचे नेते यामध्ये आवर्जून लक्ष घालतील आणि त्यामध्ये काही ना काही तोडगा निघेल। या